द्या आद्या वेद प्रतिपाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा जय जय सुसंवेदात्मरूप देवा तुझी गणेशो देवा तुझी गणेश सकलार्थमती प्रकाशो सकलार्थमती प्रकाश मने निवृत्तिदासो मने निवृत्तिदासो अवधारी अवधारी जो हे शब्द ब्रह्म अशेष हे शब्द ब्रह्म शेष तेची मूर्ती सुवेश तेचे मूर्ती श्लेष ते तवर्ण वपू निर्दोष मिरवत असे रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 पतित पावन सगळ्यांनी म्हटलं तर चालतंय बरं का सगळ्यांच्यासाठी आहे भजन पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम आवाज कमी कर राजा राम पतित पावन
ना टाळ्या वाजवून. पतित पावन सीताराम 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 रघुपति राघव राजा राम 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 पतित पावन सीताराम बोला बोला रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचने सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा होता सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत ए, या सगळ्यांनी. सुकृतांची जोडे म्हणून मुलींनो, या विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे खुर्च्या. आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर खुर्च्या, बाप खुर्च्या. रखुमा देवी सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा
विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय 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 राम कृष्ण हरी जय 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 जय राम खुर्ची अजून एक घ्या खुर्ची अजून एक घ्या आमचा राम उभा राहिलाय बसता का खाली? खाली बस. कुठवर उभं राहा खाली बसा बसा खाली बसा बिनधास्त बसा आईस पै जागा करून बसा बिनधास्त तुम्ही दोघी इथं बसा तू इथं बस माऊली दिसली पाहिजे माऊली माऊली दिसली पाहिजे कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती रामायण गाते कुशल रामायण गाते सोये श्री राम प्रभु ऐकती सोये श्री राम प्रभु ऐकती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती सोय श्री राम प्रभु ऐकते सोय श्री राम प्रभु ऐकते कुशल कुशलव रामायण गाते कुशल रामायण गाते दोन्ही दिसती एक सारखे दोन्ही दिसती एक सारखे वर्णन करीती प्रिय पित्याचे दोन्ही दिसती एक सारखे वर्णन करीती प्रिय पित्याचे ऐकुनी सारे सभा मंडपी ऐकुनी सारे सभा मंडपी मंत्रमुग्ध होती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती सोये श्री रामायण गाते सोये श्री राम प्रभु
कधी कुशल रामायण गाते कुशलई रामायण गाते रामायण 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 काल आपण सिद्ध आश्रमामध्ये विश्वामित्राच्या सिद्ध आश्रमामध्ये लवकुश आणि राम लक्ष्मणाने विश्वामित्राचा यज्ञ पूर्ण केला, त्याच्या फलश्रुती प्राप्त करून घेतल्या। संध्याकाळची वेळ निवांत जेवण भोजन नित्यकर्म करून सगळेजण ऋषीमुनी विश्वामित्र राम लक्ष्मण गाढ झोपी गेलेले आहेत। दुपारी आणि सगळे गाढ झोपी गेलेले असताना अचानक मिथिला नगरीचा राजा जनक, त्या जनक राजाचे काही दूत घोड्यावर बसून कुमकुम पत्रिका घेऊन विश्वामित्राच्या आश्रमाजवळ आलेले आहेत। आपण पाहिलेला भाग विश्वामित्र ऋषीमुनी राम लक्ष्मण वामकुक्षीच्या अवस्थेमध्ये आहेत, म्हणजे झोपेच्या दुपारीची झोप त्याला वामकुक्षी, थोडं झोपावं ज्यात झोपू नये। अशा वेळेला दोन घोडेस्वार घोड्यावर बसून हातामध्ये लाल कुमकुम पत्रिका घेऊन आश्रमाच्या समोर आलेले आहेत आणि हाक मारतायत, आश्रमामध्ये कोणी आहे का? विश्वामित्र उठलेले आहेत आणि विचारतायत, आपण कोण? आम्ही मिथिला नगरीच्या राजा जनकाचे दूत आहोत। बोला काय हेतू? असं म्हटलं नाही का आलाय, आपण विचारतो का आलाय, बोला काय हेतू, येण्याचं प्रयोजन काय? जनक राजाची मुलगी, तिचं नाव आहे सीता, आणि तिचं स्वयंवर आहे आजपासून 4थ्या दिवशी। सगळ्या देशोदेशीच्या राजांना निमंत्रण पत्रिका दिलेली आहे आणि त्याच पद्धतीनं प्रवास करत आपण काही ऋषी मुनींना सोबत घेऊन या स्वयंवराला हजर राहण्यासाठी ही निमंत्रण पत्रिका घेऊन मी आपणापर्यंत आलेलो आहे। त्या दोन दूतांनी विश्वामित्राच्या हातामध्ये पत्रिका दिलेली आहे, पत्रिका देऊन साष्टांग नमस्कार केलेला आहे, अष्टांग साष्टांग नमस्कार केलेला आहे आणि ते दोन दूत अवश्य स्वयंवराला या असं आग्रहाचं निमंत्रण देऊन आपल्या मार्गाने निघून गेलेले आहेत। संध्याकाळच्या वेळेला भोजना टोपली आणि आश्रमामध्ये मीटिंग बसली। त्या मीटिंगमध्ये विश्वामित्रांनी आपल्या आश्रमामध्ये असणाऱ्या सर्व ऋषीमुनींना ऐका हो ऐका म्हणून सुनावलेलं आहे। आज दुपारी राजा जनकाचा दूत
निमंत्रण पत्रिका घेऊन आलेला आहे आणि उद्या आपणाला प्रवासाला निघायचं आहे असं विश्वामित्राने सर्व आश्रमामध्ये असलेल्या ऋषीमुनींना, योग्यांना, तपस्व्यांना सांगितलेलं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 सकाळी सगळेजण योग्य वेळेमध्ये ब्रह्ममुहूर्तावर उठलेले आहेत. आपली नित्य नैमित्तिक कर्म उरकलेली आहे आणि सगळेजण सिद्ध आश्रमातून मिथिला नगरीला जाण्यासाठी ज्याला ज्याला जे जे साहित्य लागतं ते प्रत्येकानं आपापल्या बरोबर घेतलेलं आहे. आपण नाही का वारीला जायचं झालं म्हणजे आपल्याला जे नित्य लागतं ते आपण सगळं आपल्या बॅगेत भरतो. तसं सर्व ऋषीमुनींनी आपल्याला दररोज अपेक्षित असणार नित्य नैमित्तिक ज्याची गरज आहे ते सर्व साहित्य आपापल्या झोळीमध्ये भरलेलं आहे. आणि रामाचा जप करत हा ऋषीमुनींचा लवाजमा सिद्ध आश्रम सोडलेला आहे आणि मिथिला नगरीच्या रस्त्याला लागलेले आहे. काही अंतर चालून गेले. रखरखत ऊन होतं आता जसं आहे तसं आणि रखरखत्या उन्हामध्ये हे सगळे जण उन्हानं त्रस्त झाल्यानंतर विश्वामित्रांना म्हणतायत, महाराज उन्हाचा त्रास होतोय, आपण जरा थोडस झाडाच्या सावलीला विश्रांती घेऊया का? विश्वामित्रांनी परवानगी दिलेली आहे. सगळे जण झाडाच्या सावलीला बसलेले आहेत आणि अचानक भगवान प्रभू रामचंद्राची दृष्टी बसलेल्या जागेवरून काही अंतरावर गेलेले. त्या ठिकाणी एक झाड नाही, एक गवताची काडी नाही, पशु नाही, पक्षी नाही, मुंगी सुद्धा नाही आहे. अशी निर्जन निर्जीव भूमी भगवान प्रभू रामचंद्रांच्या दृष्टीत पडली आणि प्रभू विश्वामित्रांना विचारतायत, महाराज क्षमा करून मी आपणास एक विनंती करतो. आपण सगळे सावलीला बसलेलो आहोत, पण त्या पलीकडच्या हद्दीपासून पलीकडचा जो भाग आहे तो इतका ओसाड कसा पडलेला आहे? कारण काय? इतकं ओसाड पडण्याचं कारण काय? विश्वामित्र हसले आणि हसून विश्वामित्र प्रभूला म्हणतायत, रामा ती ओसाड पडलेली भूमी ना, या ठिकाणी काही वर्षापूर्वी गौतम ऋषींचा आश्रम होता. गौतम ऋषी त्रिकाल ज्ञानी होते. हा ग्रहण पर्वकाळ होता. नवरा बायको दोघे जण गौतम आणि अहिल्या शुचिरभूत स्नानासाठी गंगेवर गेले होते. दोघांची स्नान झालेली आहेत आणि ग्रहण पर्व काळामध्ये गंगेच्या पाण्यामध्ये आपल्या मुखातून भगवंताचा जप व्हावा या न्यायानं गौतम ऋषी जपाला बसायच्या अगोदर खरंच ग्रहण पर्व काळामध्ये
भगवंताचा जप करत जावा। एक पर्व काळ आहे, त्या पर्व काळावर एक वेळ राम म्हटलं तर 11 वेळा राम म्हटलेल्याचं पुण्य खात्यावर जमा होतं। 3 पर्व काळ आहे, एक आळंदी ते पंढरपूर पायीवारी 16, एक वेळ ज्ञानदेव तुकाराम म्हटलं की 11 वेळा ज्ञानदेव तुकाराम म्हटल्याचं पुण्य खात्यावर जमा होतं। एक ग्रहण पर्व काळ, एक आळंदी ते पंढरपूरची वारी, म्हणजे आपले डोंगराचे कडेपोर ही पण कमी नाही, त्याच्याच पोटामधले त्यात सुद्धा तसंच आहे। आणि 3 नंबर आपल्या आईचं किंवा वडिलाचं वर्ष राहतं। या तिन्ही काळामध्ये 3 पर्वणे पुण्याच्या 11 पट केलेल्या पुण्याच्या 11 पट पुण्य खात्यावर जमा होण्याचे 3 पर्वणे। गौतम ऋषी म्हणतायत आपल्या बायकोला, देवी काय म्हटले, देवी आता मला वेळ नाही, मला पळायचं आहे पुढे, म्हणून बारीक सारीक सांगत नाही। मी आता या गंगेच्या पाण्यामध्ये, सुचिरभूत पाण्यामध्ये जपाला बसणार आहे, आणि तू असं कर, आश्रमामध्ये आपल्याला नित्य नैमित्तिक काय कर्म असतील ते कर्म उर करण्यासाठी जा। अहिल्या ही ब्रह्मदेवाची मुलगी आहे, कोणाची, दरिद्र ऋषीच्या वडिलाची नव्हे, ब्रह्मदेवाची कन्या। हे सगळं सांगायला बरं का सर मला वेळच नाही। आणि तिच्या स्वयंवरामध्ये पण होता, पूर्वी लग्न अशी पसंतीनं होत नव्हती, पसंतीनं होतात म्हणून गोळ होते, पूर्वी स्वयंवरानं लग्न व्हायचं, आणि पण होता जो सगळ्याच्या अगोदर पृथ्वीला प्रदक्षिणा घालून येईल त्याच्या गळ्यात ही मुलगी वरमाला घालेल असा पण होता। 33 कोट द्याव, गंधर्व यक्ष किन्नर सगळेजण। आता ती काय तिचं सौंदर्य सांगावं महाराज, त्या सौंदर्यावर बोललेला इंद्र सुद्धा बोललेला, कमी जे झालेलं चालत नाही अजिबात। सगळे स्वयंवराला आले, स्वयंवराचा झेंडा पडला, सगळेजण निघाले, पळत सुटले आपापल्या पर्याय। त्यात गणपती बाप्पा उंदराव बसून पण होते। चला गौतम ऋषींना माहित होत, अर्ध वासरू आईच्या उदरामध्ये आणि अर्ध वासरू बाहेर आलेल्या असणाऱ्या गायीला प्रदक्षिणा घातली की पृथ्वी प्रदक्षिणा घातलेल्याचं पुण्य प्राप्त होतं। गौतमांना माहित होत, म्हणून गौतम ऋषींनी व्याईला झालेल्या गायीला प्रदक्षिणा घातली आणि त्या अहिल्याची वरमाला घेतली। म्हटलं समजून घ्या, वेळेअभावी लग्नाची तयारी झाली, इतक्यामध्ये स्पर्धेला गेलेले प्रदक्षिणेला पहिल्यांदा इंद्र आला। ब्रह्मदेवाला म्हणते, हे काय लावले, मला ओव्हरटेक करून एक पण वाण पुढे गेलं नाही, मी सगळ्याच्या अगोदर आलोय, आणि या म्हाताऱ्या बरोबर या मुलीचं लग्न लावता, काय प्रकार आहे। त्यावेळेला त्यांनी समजून सांगितलं की हे व्यायला झालेल्या गायीला प्रदक्षिणा घातली, पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करून सगळ्याच्या अगोदर आलेली, म्हणून
इंद्र क्रोधायमान झाला आणि क्रोधायमान झालेला इंद्र त्या ठिकाणी म्हणून गेला, एक ना एक दिवस इथं उपभोग घेतल्याशिवाय राहणार नाही. अहिल्या आपल्या आश्रमामध्ये आलेले एकटीच आणि गौतम ऋषी गंगेमध्ये जप करण्यात एकरूप झालेले आहे. असं काय करताय? एकटी अहिल्या आलेली आहे. 33 कोटी देवांचा राजा इंद्र याला कळालं एवढीच संधी आहे आपणाला. आता ते कोंबड बिंबड वरडलेलं सगळं सांगत नाही. म्हणून त्यानं काय केलं, गौतम ऋषीचा वेश धारण केला आणि आला आणि आश्रमाचं दार वाजवलं. वाजवल्याबरोबर अहिल्यानं उघडलं. उघडल्याबरोबर वाटतोय आपल्या नवऱ्यासारखाच दिसतोय, म्हणजे बहुतेक नवराच आहे. इथंही मधला भाग क्षमा मागून सांगतो, मी कट करतोय. पण हा खरा गौतम नव्हता, हा कामातूर झालेला इंद्र होता. शास्त्र सांगतं कामातुरम न भयम न लज्जम. भीती नसलेला आणि लज्जा नसलेला इंद्र, कामातूर झालेला इंद्र अहिल्याजवळ रती सुखाची अपेक्षा करतोय. आता नवऱ्यापुढं काही नाईलाज आहे म्हणून अहिल्या सिद्ध झाली. नको ते घडून गेलं आणि आता इंद्र आश्रमातून बाहेर पडणार. इतक्या त्याच्या अगोदर गौतम ऋषी आश्रमाच्या द्वाराजवळ गंगेतील आपले नित्य नैमित्य कर्म उरकून हजर झालेले आहे. गौतम ऋषींच्या लक्षात आलं आत कोणतरी आहे. त्यांनी अंतर्यामी तपसलं. अंतर्यामी तपसल्यानंतर गौतम ऋषीच्या लक्षात आलं हा दुसरा कोणीतरी नाही, हा 33 कोटी देवांचा राजा इंद्र आहे आणि कामातुर होऊन माझ्या आश्रमात आलेला आहे आणि त्यानं नको ते कृत्य केलेलं आहे. दरवाजा वाजवला. आतमध्ये भीतीनं लट 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 कापणारी अहिल्या आणि इंद्र आश्रमामध्ये आहे. नाईलाजानं अहिल्या पाठीमाग जाऊन उभा राहिलेले. माझ्याकडे लक्ष द्या. आणि इंद्र दरवाजा आश्रमाचा उघडण्यासाठी आलेला आहे. अर्धा दरवाजा उघडला आणि पाहिलं तर हा इंद्र आहे. लालबुंद झालेले, क्रोधानं लालबुंद झालेले गौतम ऋषी इंद्राला शाप देत आहेत. माझ्या गैरहजेरीमध्ये माझ्या बायकोशी कुकर्म करून पतिव्रता धर्माचा विध्वंस केलास ना. तुला शाप देतो.
म्हणून तुकाराम महाराजांनी अभंग पडलेला. इंद्र पडली बगे चंद्र झाला, इंद्र पडली बगे चंद्र झाला, इंद्र पडले बग चंद्र झाला काळा, इंद्र पडले बग चंद्र झाला काळा, इंद्र पडली बगे चंद्र झाला काळा, इंद्र पडली बगे चंद्र, इंद्र पडले बग चंद्र झाला काळा, इंद्र पडले बग चंद्र झाला इंद्राला शाप दिलेला आहे. इंद्रासोबत चंद्र होता, आता ते सगळं सांगत नाही. त्यालाही शाप दिलेला आहे, म्हणून चंद्राला कलंक आहे. इंद्राच्या अंगाला भग पडली. आतमध्ये गेला तर अहिल्या लट 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 कापते. काही अंतरावर जाऊन फक्त बायकोकडे पाहिलं आणि गौतम ऋषी म्हणतायत, कोण आहे हे तुला ओळखत नाही का? तू पतिव्रता आहेस ना, कसली पतिव्रता? तुला पतिव्रता धर्माचं पालन करता येत नाही ना? मी तुला शाप देतो, शिळा होशील. काय घडल? शिळा होशील आणि इथं पडशील. हा जो माझा आश्रमाचा युरिया आहे ना, यामध्ये झाड राहणार नाही, झुडूप राहणार नाही, पशु येणार नाही, पक्षी येणार नाही, गवत सुद्धा साधं उगवणार नाही, मुंगी पण त्यामध्ये येत नाही. म्हणून विश्वामित्र म्हणतायत, रामा ही शापित भूमी आहे. गौतम ऋषीच्या शापानं शापयुक्त झालेली भूमी आहे, म्हणून या शिवसाड आहे. अहिल्या थर 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 कापते आहे. आणि कापत असताना सहज विचारलं आपल्या नवऱ्याला. त्याला दया येतेच बरं. नाही आता माझीच बायको आहे म्हणून मी सांगत नाही सगळं. हात जोडला अहिल्यानं, पदर हातामध्ये धरला, हात जोडले आणि अहिल्या म्हणल्या, स्वामी ठीक आहे, पण मला उशाप द्या ना, काहीतरी उशाप द्या ना, का मी अखंड शिळा दगडच होऊन पडणार नाही. तुला उशाप. आता अयोध्या नगरीमध्ये राजा अज राज्य करतोय, त्याच्या पोटी दशरथ जन्माला येईल आणि दशरथाच्या पोटी राम जन्माला येईल. आणि तो राम ज्या वेळेला इथं येईल आणि त्या रामाचं चरण किंवा त्या चरणाची धूळ ज्या वेळेला त्या धुळीचा किंवा रामाच्या चरणाचा स्पर्श तुला होईल, त्या वेळेला तू शापमुक्त होशील, मूळ रूपामध्ये येशील. असं हो. प्रभू आणि लक्ष्मणांना हट्ट धरलेला. चला ना आपण त्या भूमीमध्ये जाऊन फिरून येऊया ना. म्हणून राम, लक्ष्मण आणि विश्वामित्र
त्या ओसाड भागामध्ये फिरायला गेलेले आहे आणि बरोबर योग्य ठिकाणी शिळा होऊन पडलेल्या ठिकाणी प्रभू रामचंद्र गेले आणि प्रभू रामचंद्राच्या चरणाची धूळ त्या शिळेला लागल्या बरोबर अहिल्या मूळ स्वरूपामध्ये प्राप्त झाली, सुंदर अशी स्त्री झाली. अहिल्याला शाप दिल्यानंतर गौतम ऋषी जप करण्यासाठी कैलास पर्वतावर गेले होते असं भावार्थ रामायण सांगतो. तुलसी रामायण नाही, भावार्थ रामायण सांगतो. आणि कैलास पर्वतावरती गौतम ऋषींना अंतर्यामी समजलं आपल्या आश्रमाच्या ठिकाणी प्रभू रामचंद्र आलेले आहेत आणि आपली शिळा होऊन पडलेली बायको तिचा उद्धार झालेला आहे हे कळाल्या बरोबर ताबडतोब तिथून तिथं आले. विश्वामित्राने रामाने आणि लक्ष्मणाने गौतम ऋषीला पाहिलं. गौतम ऋषी खुश झाले. दोघा एकमेकांची भेटगाठ झाली, सुकी पदरामध्ये घेतली आणि तिथून माघारी आले. ते दोघे जण तिथंच थांबले आणि पुढच्या प्रवासाला निघाले. मला आज लांब जायचं होतं पुढं, पण काय करू. प्रवास करत 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 मधला टप्पा कट मिथिला नगरीच्या सीमेवर गेले. मिथिला नगरीच्या सीमेवर गेले आणि तिथून एका ऋषीला विश्वामित्राने मिथिला नगरीत पाठवलेला आहे. जा सांग जनक राजाला मी विश्वामित्र ऋषी मुनींचा तांडा घेऊन आलेलो आहे. तो जासून तो दूत गेलेला आहे, जनकाच्या पुढे उभा राहिलेला आहे आणि जनक राजाला म्हणतो मी विश्वामित्राचा दूत. विश्वामित्र सगळा लावाजमा घेऊन रामकृष्ण हरी साहेब, दुसरी काही पोलीस आणली नाहीत ना जास्त. रामकृष्ण गुरुवर्य बबन महाराज हिंगणगावकर आणि झेंडे साहेब पोलीस स्टेशन कडेगाव. कोण म्हणणार नाही हे हवालदार असतील असं. माळकरी आहेत, कीर्तन करतात. जनक राजाला ही बातमी समजल्या बरोबर जनक विश्वामित्राचं स्वागत करण्यासाठी मिथिला नगरीच्या वेशीत आलेला आहे. वेशीत, सीमेवर नाही, वेशीत. पाहता पाहता थोड्या वेळामध्ये विश्वामित्राचा लवाजमा, तांडा नाही लवाजमा, ऋषी मुनींचा लवाजमा, राम लक्ष्मणा सहित मिथिलेच्या वेशी जवळ गेलेला आहे.
विश्वामित्राचं जनक राजानं यथोचित स्वागत केलेलं आहे आणि मिथिला नगरीमध्ये प्रवेश केलेला आहे. जात असताना त्या मिथिला नगरीमध्ये भयंकर अशी सुंदर, महाभयंकर सुंदर असणारी एक बगीचा होती आणि त्या बगीच्यामध्ये आदिमाया आदिशक्तीचं मंदिर होतं. ते विश्वामित्राने पाहिलं आणि विश्वामित्र जनक राजाला म्हणताय, राजा माझ्यासोबत ऋषीमुनी आहे, जपी तपी आहे, योगी आहे. आमच्या दृष्टीनं, आमच्या साधनेच्या दृष्टीनं आम्हाला आतमध्ये राज ऐश्वर्यात नेण्यापेक्षा या सुंदर अशा बगीचेमध्ये थोडासा आश्रमासारखं पण दिसतंय निवारा. आमची इथं एक रात्र सोय केली तर फार बरं होईल. जनक राजानं विश्वामित्राची, राम लक्ष्मणाची आणि त्या लव्या जम्याची त्या बगीचेमध्ये मुक्कामाची सोय केलेली आहे. झाडं फळांनी आणि फुलांनी बहरलेली आहे. थंड वातावरण आहे. सुशोभित अशी ती बगीचा आणि त्या ठिकाणी ते आश्रमासारखं निवारा. तो विश्वामित्राने पाहिला आणि विश्वामित्र सद्गदित झाले. मुक्कामाचं ठरलं. चहा पाणी, थंड पाणी वगैरे वगैरे सगळं झालं. सगळी सोय केली. मॅट बीट टाकलं, गाद्या टाकल्या, आसनं टाकली, सगळी सोय केली त्या बागेमध्ये विश्वामित्राच्या लव्या जमेची. आणि जनक राजा पुढील नियोजनासाठी आपल्या ठिकाणी गेलेला आहे. दिवस मावळतीला गेलेला आहे. आपल्यात कशी श्रीवंगणाला आदल्या दिवशी निघतात, तद्वत दिवस मावळतीला गेलेला आहे. काळोख फक्त पडायला सुरुवात झालेली आहे. अशा प्रसंगी ही मुलगी त्या बागेतील मंदिरामध्ये देवीचं दर्शन घेण्यासाठी नटून थटून आपल्या सख्या बरोबर घेऊन केसामध्ये फुलांच्या माळा बांधून, हातामध्ये फुलांच्या माळा बांधून सजून साज शृंगार करून सीतामाई देव दर्शनासाठी आलेले. फरक इतकाच, पुढं डॉल्बी वाजत नव्हती आणि तरणीसाठी पोरं डान्स करत नव्हती. आणि दर्शनासाठी आल्यानंतर एका सखीचं लक्ष या कोवळ्या दोन सुकुमार बालकांच्या वरती गेलेले, ज्यांची नाव आहेत राम आणि लक्ष्मण. एक सखी दुसऱ्या सखीला म्हणते, म्हणजे मैत्रीण, आपल्या भाषेत फ्रेंड. त्या काळात त्याला सखी असा शब्द वापरला जात होता. एक सखी दुसऱ्या सखीला म्हणते, अगं सखे, किती सुंदर दोन मुलं दिसतात ग. किती सुंदर आहेत बघ ना. त्यांच्या चेहऱ्यावरती ब्रह्मतेज चमकते, पहा ना.
सखी सीतेजवळ गेली आणि सीतामाईला म्हणाली, पाहिलंच का मुलं कसली दिसतायत, ब्रह्मतेज चेहऱ्यावर चमकलं. सीतामाईनं पाहिली, स्मित गालामध्ये हास्य केलं, न पाहिल्यासारखं पाहिलं आणि आपल्या आल्या पावली माघारी गेली. दुसरा दिवस उजाडला, स्वयंवराचा दिवस उजाडला बरं का. राजा जनकानं भव्य दिव्य असा मंडप बांधलेला आहे, घातलेला आहे. त्याच्यामध्ये रंगरंगोट्या काढलेल्या आहेत, लाइटिंग खेळवलेला आहे, फुलांचे हार जागोजाग मोकळे सोडलेले आहेत. सर्व मंडपामध्ये कस्तुरीचा सुवास सोडलेला आहे आणि येणाऱ्या प्रत्येक निमंत्रकाला बसण्यासाठी वेगळी आसनांची सोय केलेली आहे. स्वतंत्र सोय केलेली आहे. ठरलेल्या नियोजित वेळेमध्ये सगळे देव गंधर्व यक्ष किन्नर राजे राजपुत्र नियोजित वेळेला एक 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 हजर झालेले आहेत. प्रत्येक जण लाईन बसत निघालेला आहे. स्वयंवर मंडप गच्च भरत आलेला आहे. इतक्यामध्ये अयोध्या नरेश राजा रावण तोही त्या ठिकाणी आलेला आहे. स्वयंवराची वेळ जवळ, नियोजित वेळ जवळ आलेली आहे. अभिजित मुहूर्तावरती स्वयंवर चालू करायचा आहे. वेळ जवळ आलेली असताना विश्वामित्र जनकाला सांगताय, राजा वेळ जवळ आलेली आहे ना? हो. मग तुझा जो मुख्य पुरोहित कोण असेल ज्याला या स्वयंवराबद्दल थोडस बोलायला सांग. राजा जनकाच्या मिथिला नगरीचा मुख्य पुरोहित गौतम आणि अहिल्याचा पुत्र ज्याचं नाव आहे शतानंद. याचं नाव काय? शतानंद. तो व्यासपीठाजवळ आलेला आहे आणि हातामध्ये माईक घेऊन शतानंद स्वयंवराला आलेल्या सर्व सभासदांना सांगतोय, ऐका हो ऐका. सगळ्यांना अगोदर रामकृष्ण हरी मान सन्मान नावं कोणाची घेतली नाही, आपल्यात वेगळं आहे. गायकाचं नाव नाही घेतलं तरी गायकाला राग वाटतो. मी पण कधी कोणाचं नाव घेत नाही. शतानंद म्हणताय, ऐका हो ऐका. या ठिकाणी जनक राजाची अयोनी संभव मुलगी जिचं नाव सीता आहे. सगळं सांगितलंय. शेतात सापडली म्हणून नाव सीता आणि त्याच्या सीतेचा स्वयंवर आहे. फिरा तुम्हाला मोकळायचं.
या ठिकाणी शिवधनुष्य आणलं जाईल आणि त्या शिवधनुष्याला जो कोणी प्रत्यंजा जोडून दोरी जोडून जो धनुष्याला बाण लावेल त्याच्या गळ्यामध्ये ही सीता वरमाला घालेल हो म्हणून मोठ्याने सांगितलेलं आहे. ते शिवधनुष्य ऐका. सीतामाईचं वय 7 वर्षाचं होतं आणि 7 वर्षाचं वय असताना एक दिवस परशुराम ज्यानं ज्या शिवधनुष्याच्या जोरावर आता ते शिवधनुष्य विश्वकर्म्यानं करून दिलं होतं बरं का भाऊ. भगवान शिवजीनं दिले होते विश्वकर्म्यानं आणि ते शिवधनुष्य भगवान शिवजींनी परशुरामाला दिलेलं होतं. ते शिवधनुष्य आपल्या जवळ घेऊन परशुरामानं तो ब्राह्मण आहे की आपली पृथ्वी ही भूमी 21 वेळेला निक्षत्रिय केलेली होती. किती वेळेला? 21 वेळेला. ज्या शिवधनुष्यानं 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केलेली होती ते शिवधनुष्य घेऊन परशुराम जनक राजाच्या भेटीला आलेला होता. जनक राजानं परशुरामाचं यथोचित स्वागत केलं आणि आतमध्ये बोलवलं राजवाड्यामध्ये. राजवाड्यामध्ये जात असताना परशुरामानं आपल्या पाठीशी असणारं शिवधनुष्य त्या राजवाड्याच्या द्वाराशी उभा केलेला आहे आणि परशुरामाने राजा जनक आतमध्ये राजवाड्यामध्ये गेलेला आहे. योग्य तो पाहुणचार सगळा झालेला आहे. इकडचं सगळं इकडचं तिकडचं बोलणं संभाषण दोघांचं झालेलं आहे. राजा जनकानं परशुरामाचं यथा सांग पूजा वगैरे वगैरे सगळं पूर्ण केलेलं आहे आणि बोलणं वगैरे दोघांचं संपलेलं आहे. आणि परशुराम जनक राजाला म्हणतायत, महाराज बरं आता मग निघू मी येऊ? जनक सांगतायत या परत या भेट द्यायला. ठीक आहे. जनकाचा निरोप घेऊन परशुराम राजवाड्यातून आतून आले आणि दरवाजाजवळ आले. दरवाजाजवळ जर आले तर ज्या ठिकाणी ते शिवधनुष्य उभा केलेलं होतं ते शिवधनुष्य तिथं नाही.
परशुराम क्रोधान लालबुंद झाले आणि जनकाला म्हणतात, हे राजा, मी तुझ्या भेटीला आलो, माझं सगळं स्वागत केलं, पण माझं इथं दरवाजे शेजारी उभा केलेलं शिवधनुष्य होतं, ते कुठे गेलं? कुणी नेलं? तुझ्या राजेच्या राजवाड्या पुढून माझं शिवधनुष्य जावं? जनक हसत बाहेर आले. आणि बाहेर येऊन जनकानं इकडं तिकडं दृष्टी फेकली, पाहिलं तर इकडं तिकडं पाहत असताना 7 वर्षाची बालिका ते शिवधनुष्य दोन्ही पायाच्या मध्ये पकडलेला आहे, पुढचा टोक हातामध्ये पकडलेला आहे आणि दोन्ही मागचा भाग दोन्ही पायातून पाठीमाग सोडलेला आहे. दोन्ही बाजूला 2 पाय टाकलेले आहेत आणि टकाव 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 असा खेळ चालू आहे. तिथे जनकानं ते पाहिलं आणि जनक म्हणतो, ए मुली, ते शिवधनुष्य इकडे, ते परशुरामच आहे. तो परशुराम रागावलेला आहे, ताबडतोब ते शिवधनुष्य इकडे आणून दे. आणि परशुरामानं सांगितलं होतं, राजा, ज्या अर्थी हे शिवधनुष्याचं खेळणं या मुलीनं केलेलं आहे 7 वर्षाच्या वयामध्ये, त्या अर्थी ऐक, ही मुलगी कुणीतरी नसून ही आदी माया, आदी शक्ती आहे. हिचा विवाह कोणाशी तरी लावून देऊ नकोस. मी हे शिवधनुष्य इथंच घेऊन जात नाही, पण एक लक्षात ठेव, मी या शिवधनुष्याचा प्रत्यंजा म्हणजे दोरी एका बाजूने मोकळी करतो. आणि राजा ध्यानात ठेव, जो कोणी वीर पुरुष, देव पुरुष या शिवधनुष्याला दोरी लावेल, यालाच ही मुलगी दे, इतर कोणाला तरी देऊ नको. आणि त्यावेळ पार तेवढं सांगितलं आणि परशुराम निघून गेले. त्यावेळेपासून जनक राजानं ते शिवधनुष्य एका पेटीमध्ये घालून बंदिस्त करून ठेवलेलं होतं. आणि शतानंदानं सांगितलंय, चला, स्वयंवरासाठी ज्या शिवधनुष्याची गरज आहे ते शिवधनुष्य ताबडतोब आणून यज्ञ मंडपामध्ये ठेवा. आणि ही सगळी कथा अयोध्या नगरीमध्ये ही 2 बाळ अयोध्या नगरीला सांगतायत, म्हणून ही 2 बाळ आहेत, बाळकाय. शिवधनुष्य आणून ठेवलेला आहे. शतानंदानं उंच सिंहासनावर बसून ते सिंहासनावर आणत असताना शिवधनुष्य किती लोकांनी उचलून आणलं हे बऱ्याच जणांनी पाहिलं. आणि बऱ्याच जणांनी पाहिल्यानंतर बरेच जण मनात म्हटले, हे आणायला जरी एवढी माणसं जात्यात तर मग आपल्यासारख्या किरकोळानं तिथं जाऊन भाग घेऊन, स्पर्धेत भाग घेऊन डिपॉझिट जप्त करण्यापेक्षा आपण या स्पर्धेत उतरणं बरं नाही, आपला अर्ज टाकणं बरोबर नाही. आपण काही निवडून येणार नाही, डिपॉझिट जप्त होणार, हे बऱ्याच जणांच्या ध्यानात आलं. आणि थोड्याच जणांना वाटलं आपणाला तिकीट मिळावे.
आपल्याला तिकीट मिळून बऱ्याच जणांनी अर्ज दिलं ते शतानंदाने जनकाकडे दिलं जनकानं पुन्हा शतानंदाकडे दिलं शतानंदानं नाव वाचून दाखवली अमुक अमुक शूरवीरांनी या स्वयंवरामध्ये आपलं अर्ज भरलेला आहे मी आपल्या भाषेत सांगतोय रामायणात असं वर्णन नाही बरं का शिवधनुष्य उभा केलेलं आहे आणि शतानंद म्हणतो चला कुणाची हिंमत आहे त्यानं ताबडतोब या ठिकाणी व्यासपीठावर या आणि या धनुष्याला ही प्रत्यंजा वरती अडकून धनुष्याला बाण लावा कुणाला वाटतंय की आणि हात वर करा थोड्याच लोकांनी हात वर केले काही जण आले बरेच जण आले पण ते काय कोणाला जमलं नाही बरेच जण घायाळ होऊन गेले जनक राजा विश्वामित्र सगळ्यांची झालेली फजिती पाहतोय झाले थोडं 2-3 मिनिटात हा तुम्ही थांबला की मी थांबलो जेवढा दंगा तेवढा मी चालणार फास्ट जनक नाराज झालेला आहे कोणच उठत नाही कोणाला जमत नाही काय करावं काही वेळ निघून गेली आणि लंका नरेश रावण आपण हा स्वयंवर जिंकायचा म्हणून आपल्या सिंहासनावरून उठलेला आहे असं करतोय होत्या म्हणून स्वयंवराच्या ठिकाणी आलेला आहे बाकीचे सगळे येऊन अगोदर व्यासपीठाला दर्शन करायचे पण हा अहंकारानं मत्त झालेला रावण व्यासपीठाला दर्शन केलं नाही सभासदांना दर्शन केलं नाही ऋषीमुनीला कोणालाच नाही नमन कोणालाच केलं नाही असाच करत शिव धनुष्याच्या जवळ गेलेला आहे शिवधन एक बाण हातामध्ये घेतलेला आहे पाहिलेला आहे निरीक्षण करून परत तो बाण ठेवलेला आहे शिवधनुष्याजवळ गेलेला आहे शिवधनुष्याला हात लावून नमस्कार एका हातानच केलेला आहे करू नये आपली पण बरीच माणसं मंदिराच्या पुढून जाताना करते असा नमस्कार चालत नाही रावणानं नमस्कार केलेला आहे आणि दोरी धरलेली आहे एका हातानं धनुष्याचं वरचं टोक धरलेलं आहे एका हातानं दोरी पकडलेली आहे खाली ओढतोय पण ते खालीच येईना झालं दोरीवर उचलतोय असं दाट ओठ खाऊन त्या रावणानं ते प्रत्येकच्या जोडायला एवढी शिल्लक राहिली त्या हातातून निष्ठाय दाट
ओठ खात शेवटी रावणाने शेवटचा प्रयोग करायचा म्हणून ते शिवधनुष्य खाली दाट ओठ खाऊन ओढलेलं आहे आणि दोरी ओढलेली बसवणार इतक्यामध्ये ते शिवधनुष्य एका बाजूला झुकलं आणि झुकलेलं शिवधनुष्य रावणाच्या छातीवर पडलं. रावण गडगड लोळायला लागलेला आहे आणि मुखानं कन्हायला लागलेला आहे. हे दृश्य जनकानं पाहिलं. रावण कन्हायला लागलेला आहे दृश्य जनकानं पाहिलं आणि जनक सीतेला म्हणतो, सीते जा. ताबडतोब ते जाऊन शिवधनुष्य त्याच्या छातीवरचं उचल, अन्यथा तो रावण सरफडून मरेल. जा लवकर जा. मंद पावलानं सीतामाई त्या ठिकाणी गेलेली आहे. क्या बात है, वाह, बहुत अच्छा. दोन्ही बाजूला दोन. सीतामाई मंद पावलानं त्या ठिकाणी गेलेली आहे आणि डाव्या हातानं ते शिवधनुष्य सहज सीतामाईनं उचललेलं आहे आणि नियोजित ठिकाणी आणून ठेवलेलं आहे. कणत असलेला रावण उठून बसलेला आहे, उभा राहिलेला आहे, लाल बुंद झालेला आहे. पण काही पर्याय नाही. आपल्या शक्तीच्या बाहेरचा आहे त्यानं जाणलं. मान खाली घातली आणि खाली मान घालून लंकाधीश रावण आपल्या सिंहासनावरती जाऊन बसलेला आहे. शतानंद म्हणतो, आणखी कुणाला उठायचं आहे का? आणखी कुणाला उठायचं असेल तर उठा. कुणीच उठायला तयार नाही. रावणाची फजिता पाहिल्यानंतर कुणीच उठायला तयार नाही. जनक राजा उठून उभा राहिलेला आहे. जनकानं विश्वामित्राकडे पाहिलेला आहे आणि जनक राजा विश्वामित्राकडे पाहत पाहत आपल्या मुखानं मोठ्यानं म्हणतोय, आवाज कमी, मोठ्यानं म्हणतोय, माझ्या मुलीला सौभाग्याचं कुंकू लावणारा कुणी एखादा शूरवीर या सभा मंडपात एकही नाही आहे का? एकही नाही का? कोणाची मत नाही का माझ्या मुलीच्या कपाळाला कुंकुम तिलक लावून यायची? हे विश्वामित्राने पाहिलं आणि विश्वामित्र जनकानं अशा आरोळ्या ठोकल्याबरोबर लक्ष्मणाच्या अंगाची लाई झालेली होती. लक्ष्मण प्रभूना म्हणत होता, दादा उठ ना. प्रभू राम लक्ष्मणाला म्हणत होते, लक्ष्मणा समुद्रे रेषान ओलंडावी, पर्वती बैसकान सांडावी, पृथ्वी भूते वाहावी आज्ञा माझी. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या प्राणो, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले,
म्या हलविल्या प्राणू हाले असा आहे रे, मर्यादा आहेत प्रत्येक गोष्टीला. लक्ष्मण शांत हो, मला पण वाटते पण शांत हो. मला अजून परवानगी नाही, म्हणून परवानगी मिळावी म्हणून भगवान प्रभू रामचंद्रांनी विश्वामित्राकडे पाहिलं. विश्वामित्राकडे पाहिल्यानंतर विश्वामित्राने प्रभू रामाला हातानं संकेत केला, रामा उठ. हातानं संकेत केल्याबरोबर भगवान प्रभू रामचंद्र उठलेले आहेत. उठल्याबरोबर उठून उभा राहिलेल्या जागेवरून सर्वांना दोन्ही हात जोडून नतमस्तक झालेले आहे. आमच्या तुकारामाने सांगितले, नम्र झाला भूता तिने कोंडिले आनंदा. बघा बघा बघा, व्यत्यय अन्न का फक्त मला. नम्र झाला भूता तिने कोंडिले आनंदा. भगवान प्रभू रामचंद्रांनी सर्वांचं सुरेख असं दर्शन घेतलेलं आहे. सुरेख असं दर्शन घेतलेलं आहे. सर्वांचा आशीर्वाद घेतलेला आहे. आणि भगवान प्रभू रामचंद्र सिंहासनावरून उठलेले आहेत. व्यासपीठावर गेलेले आहेत. आणि व्यासपीठावर गेल्यानंतर शिवधनुष्याला दोन्ही हातानं नमस्कार केलेला आहे. त्या शिवधनुष्यावर 33 कोट देव होते म्हणून ते जड झालेलं होतं. आणि भगवान प्रभू रामचंद्रांनी तो नमस्कार केल्याबरोबर 33 कोट देवता आपापल्या ठिकाणी निघून गेल्या आणि शिवधनुष्य हलकं झालं. त्यातलं वर माय बारकाव आहे. भगवान प्रभू रामचंद्र गेले. पहिल्यांदा धनुष्याचं एक टोक धरलं, दुसऱ्या हातानं दोरी धरली आणि प्रत्यंच्या दोरी अडकवणार. 2 बोटाचं अंतर मध्यंतरी शिल्लक आहे दुसऱ्या प्रयोगाच्या वेळेला. एवढ्यामध्ये भगवान प्रभू रामचंद्रांनी आपल्या देवशक्तीनं धनुष्याचं टोक खाली जोरात ओढल्याबरोबर ते शिवधनुष्य काळाडकन मोडलेलं आहे. मोडल्याबरोबर आजच्या स्वयंवरामध्ये टाळ्यांचा कडकडाट झालेला आहे. राजा जनक सद्गतीत झालेला आहे. सीतामाईच्या सख्यानी असलं मध्यंतरी चालत नाही, पण काही इलाज नाही गावात आहे. जोर जोरानं स्मित हास्य केलेलं आहे. सीतामाईनं जनकाकडे पाहिलेला आहे, विश्वामित्राकडे पाहिलेला आहे. भगवान प्रभू रामचंद्र हातामध्ये मोडलेलं शिवधनुष्य धरून तसेच उभा राहिलेले आहे. जनक राजानं काही नोकरांना सांगितलं, सेवकांना सांगितलं, जावा रे ते शिवधनुष्य घेऊन या. माझ्या मुलीचं भाग्याचा उदय झालेला आहे. नोकरांनी शिवधनुष्य उचलून पाठीमाग आणलं आणि राजा जनकानं सीतामाईला हातानं संकेत केला, जा आणि गळ्यामध्ये वरमाला घाल. तुझं
तुझं कल्याण होईल. जनक म्हणतोय सीतामाई काही निवडक सख्या सहित मैत्रिणी सहित व्यासपीठाच्या जवळ गेलेले आहे. वेळ संपली. आज लग्न लावायचं डोक्यात होतं पण उद्या पहिल्यांदा लग्न लाव. सगळ्यांनी लग्नाला हजर राहा हे माझं निमंत्रण आहे. उद्या 4 भाऊ राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न नाव ऐका. सीता उर्मिला मांडवी आणि श्रुतकीर्ती या नवऱ्या असतील. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न हे नवरे असतील. सगळ्यांचा विधियुक्त अक्षदानी नाही फुलानी या ठिकाणी विवाह सोहळा नियोजित वेळेत पार पडणार आहे. लग्नाला सगळ्या गावांना हजर राहा आयर घेऊन. या बाळांच्यासाठी आपल्या घरात अशी बाळ जन्माला यावी की त्या बाळाचं कौतुक देवानं करावं. काही टलुक माझ्या देवळा पुढे चिंडूचा डाव खेळणारी जन्माला यावी ज्याचं त्यानं ठरवा. मंद पावलानी सीतामाई रामाच्या जवळ काही अंतरावर गेलेले आणि डोक्यावरच्या पदराचं नकळत थोडं असं करून वाकड्या नजरेनं सीतामाईनं रामाचं मुख कमल पाहिलेलं आहे. पाहिल्यानंतर सीतामाई सद्गतीत झालेली सीतामाई लाजलेली आहे. कशासाठी लाजलेली? लाजली सीता स्वयंवराला. लाजली सीता स्वयंवराला. पाहुनी रघुनंदन सावळा. पाहुनी रघुनंदन सावळा. लाजली सीता लाजले सीता स्वयंवराला. स्वयंवराला. लाजली सीता स्वयंवराला. पाहुनी रघुनंदन सावळा. पाहुनी रघुनंदन सावळा. सावळा सावळा. उद्या पूर्ण करू हे गाणं. वेळ संपलेले आणि भगवान प्रभू रामचंद्र उद्या हा लग्न सोहळा यथोचित पार पडणार आहे. शक्य झालं तर आपल्या बरोबर आपल्या पण सख्या लग्न सोहळ्याला आणा असं मी राजा जनकाच्या वतीनं तुम्हा सर्व ग्रामस्थांना निमंत्रण देतो. शेवट उद्याचा भाग. सोयी आता बंद करायचं व्हिडिओ.